वसई विरार शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर अखेर महापालिका प्रशासनाने मोठी घोषणा केली आहे। शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल 100 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे। पावसाळ्यात शहरातील अनेक मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। नालासोपारा पूर्वेतील धानिव, संतोष भुवन, वाकणपाडा तर पश्चिमेकडील श्रीप्रस्थ मार्ग, नायगाव, बाफाणे मार्ग, विरार पूर्वेतील कनेर चौक, बरफपाडा, कोपरी, अग्रवाल, बोयदापाडा, वालिव, एव्हरशाईन, अंबाडी रोड तसेच तिवरी, राजवली, वसई, अर्नाळा, भुईगाव मार्गासह अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून दुचाकी स्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। खड्ड्यांमध्ये दुचाकी अडकून अपघाताच्या घटनाही घडत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। रस्त्याच्या दुरावस्थेवरून राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनाही आक्रमक झाल्या आहेत। वसई जनशक्ती आघाडी आणि भाजपने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारला, तर शिवसेना ठाकरे पक्षाने खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले। या पार्श्वभूमीवर महापालिकेने आता दुरुस्तीची कामे सुरू केली असून तातडीने कामे पूर्ण करण्यासाठी 17 ठेकेदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत। गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी ज्या ठेकेदारांनी रस्त्यांची कामे केली आहेत त्याच रस्त्यांची पुन्हा दुरावस्था झाल्यास संबंधित ठेकेदारांकडूनच दुरुस्ती करून घेतली जाईल, असे प्रभारी शहर अभियंता प्रदीप पाचंगे यांनी स्पष्ट केले आहे। मात्र केवळ खड्डे बुजवून हा प्रश्न कायमचा सुटणार का, हा मोठा प्रश्न आहे। महापालिका स्थापन झाल्यानंतर रस्त्यांसाठी स्वतंत्र आणि दीर्घकालीन आराखडा तयार करण्याऐवजी जुन्या रस्त्यांवर डांबरीकरण आणि वारंवार खड्डे बुजविण्याची कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। गेल्या 1.5 वर्षात रस्ते मजबूतीकरणासाठी कोट्यावधी रुपयांची कामे देऊनही रस्त्यांची स्थिती सुधारली नसल्याने निधीचा योग्य वापर होत आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे। दरम्यान शहरातील अतिखड्डेमय ठिकाणांचे सर्वेक्षण करून दीर्घकाळ टिकणाऱ्या रस्त्यांसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे। पहिल्या 9 प्रभागांमध्ये 51 ठिकाणे निश्चित करण्यात आली असून या रस्त्यांची एकूण लांबी सुमारे 18,739 मीटर आहे। या कामासाठी यापूर्वी 208 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले होते, मात्र निधी अभावी ही कामे रखडली होती। आता महापालिकेने अतिखड्डेमय ठिकाणी टप्प्याटप्प्याने कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी पुन्हा 100 कोटी रुपयांचे नियोजन केले आहे। म्हणजेच एकीकडे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्याचा दावा, तर दुसरीकडे भविष्यात 10 ते 12 वर्ष रस्ते टिकावेत यासाठी कॉन्क्रिटीकरणाची योजना। यामुळे आता नागरिकांचा खरा सवाल एवढाच, यंदा गणेशोत्सवापूर्वी खड्डे खरेच बुजवणार का, की पुन्हा एकदा खड्डे बुजविण्याच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी खर्च होऊन काही महिन्यात रस्त्यांची पुन्हा तीच अवस्था होणार। वसई विरारच्या रस्त्यांचा हा प्रश्न आता केवळ खड्ड्यांचा राहिलेला नसून रस्त्यांची गुणवत्ता, निधीचा वापर आणि दीर्घकालीन नियोजनाचा प्रश्न बनला आहे।